नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्य आणि पार्थ हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा त्या ताईंना पैशाची मदत करतात आणि घरी जायला निघतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की दीपक नंदिनीला म्हणतो की तुझ्या आधी मला इथे वसुंधरा मॅडम भेटायला आल्या होत्या. मी तुझ्या विरुद्ध खोटी साक्ष द्यावी हे सांगून गेल्या मला. नंदिनी बोलते काय? यावर दीपक म्हणतो की मग काय, मी नकार दिला त्यांना कारण तुला त्रास दिल्यावर काय होतं हे मला आता चांगलंच माहिती आहे. मागच्या वेळेस जीवाने माझे जे काही हालत केली होती ना ते मी विसरलो नाही अजून. त्यामुळे मी त्यांची मदत करणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं. नंदिनी म्हणते की दीपक, जीवा आणि पार्थने कायदा असा हातात घ्यायला नकोच होता. त्यांनी खूप मारलं ना तुला. दीपक बोलतो की नंदिनी तुला माझी काळजी वाटते. नंदिनी बोलते की दीपक, कारण तू माणूस म्हणून वाईट नाहीच आहे. हा, फक्त प्रेम व्यक्त करण्याची तुझी पद्धत चुकली. पण याआधी आनंद निवासमध्ये तुझ्या कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या त्या विसरल्या नाही आहे. मी एखाद्याची वाईट गोष्ट लक्षात ठेवताना त्याने केलेल्या 100 चांगल्या गोष्टी विसरू नये असं म्हणतात. पण मला अजूनही कुठेतरी वाटतं तुझ्यातला चांगुलपणा अजूनही शिल्लक आहे ना. दीपक हात जोडून नंदिनीला बोलतोय की माफ कर मला. अगं, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी म्हणायचं. अरे, मीच तुला फासावर चढवलं आणि रडायला लागतो. पण तू बरं केलंस हा, मला नाही म्हणालीस. अगं, खरं प्रेम काय असतं ना मला कळतच नाही आहे. जीवा खरंच बेस्ट आहे तुझ्यासाठी. तो तुला खुश ठेवेल आणि तू घरच्यांना जसं तू आनंद निवास सांभाळते ना तसंच तू सासरही सांभाळ असशील अशी खात्री आहे मला. नंदिनी बोलते की हो, खरंच खूप चांगली माणसे आहे. खूप कमी वेळात त्यांनी मला आपलंसं केलं. पण आता याच माझ्या माणसाचा माझ्यावरचा विश्वास उडाला आहे दीपक, आणि हीच माझी माणसं मला जपून ठेवण्यासाठी पुरावा देणे खूप गरजेचं आहे. शिवाय हा एका स्त्रीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यावर मी जो आरोप केला आहे ना तो संध्याकाळी 7 वाजेच्या आत मला सिद्ध करावंच लागेल आणि जर मी तसं केलं नाही तर मला हे घर सोडावं लागेल. दीपक बोलतो की हो, मला हेच सांगून गेल्या वसुंधरा मॅडम तुला घरातून बाहेर काढणार म्हणून खुश होत्या त्या. नंदिनी बोलते की त्या खुश असणारच, कारण त्यांच्या विरोधात पुरावा देऊन सुद्धा मी सिद्ध करू शकली नाही की मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसू आत्याच होत्या. तुझा फोन नंबर पाहिला होता मी वसू आत्यांच्या फोनमध्ये, पण सगळ्यांसमोर आणेपर्यंत त्यांनी नंबर डिलीट केला होता. दीपक, आता सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी फक्त एकच पर्याय उरला आहे, तो म्हणजे तू. दीपक बोलतो की मी? नंदिनी बोलते की हो, मी त्यासाठी तर तुला भेटायला आले आहे दीपक. आता फक्त तूच आहे जो सगळ्यांना सांगू शकतो. वसू आत्याने तुला मला लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं. दीपक, लग्नाच्या दिवशी जे काही घडलं आहे हे खरं खरं सांगशील सगळ्यांना? देशील वसू आत्याच्या विरोधात साक्ष? काय झालं, तू वसू आत्यांना घाबरला आहेस का? तसं असेल तर तू अजिबात काळजी करू नको. मी तुला काहीही होऊ देणार नाही. दीपक, मी खूप आशेने आले आहे तुझ्याकडे. प्लीज, माझ्या माणसाचा माझ्यावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही आहे. एकदा फक्त माझ्यासाठी म्हणून एकदा करशील एवढं? देशील साक्ष? दीपक बोलतो की हो नंदिनी, देईल मी साक्ष. नंदिनी खूप खुश होते आणि बोलते की थँक्यू सो मच दीपक. दीपक बोलतो की पण एका अटीवर. नंदिनी बोलते की कुठली अट? आता दुसरीकडे रम्या आत्याला बोलते की शेवटचे 4 तास उरले आहे आई, मला ना धडकी भरायला लागली आहे. ही नंदिनी कुठला पुरावा घेऊन येणार नाही ना? आत्या बोलते की असं काही होणार नाही आहे, तू उगाच हायपर होऊ नको रम्या. ती नंदिनी कुठून आणणार आहे पुरावा? तिच्याकडे ना फक्त 2 पत्ते आहे, एक दीपक, दुसरी पिहू. दीपक जेलमध्ये आहे आणि त्या पिहूचं तोंड मी अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच बंद केलं होतं. तेव्हा तिथे मंजू येते आणि बोलते की तिच्या आईचं तोंड कसं बंद करणार? मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे. काय म्हणालीस तू? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तू पिहूचं तोंड बंद केलं म्हणजे नंदिनी खरं बोलत होती. खरंच तू माझ्या पिहूला दम दिलास? तुला लाज नाही वाटली? रम्या रागानेच बोलते की मावशी, तोंड सांभाळून बोल. मंजू ओरडूनच बोलते की तोंड सांभाळून? त्याआधी तुझ्या आईला नीट वागायला सांग. आता मला कळलंय, त्या दिवशी तुम्ही दोघी मिळून नंदिनीच्या विरोधात मला का भडकवत होता. तुम्हाला तुमची चोरी बाहेर येऊ द्यायची नव्हती ना? आत्या बोलते की असं नाही आहे मंजू. यावर मंजू चिडूनच बोलते की गप बस ताई, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला पण एक लक्षात ठेव, मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकते. आत्या बोलते की कुटुंबासाठी काय करू शकतेस? मंजू, काहीही करू शकत नाही.
पण मी कुटुंबासाठी करू शकते, वाटेल त्या थराला जाऊ शकते. मीच नंदिनीला तिच्या लग्नातून किडनॅप केलं होतं. दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी दीपकला बोलते की अरे बोल ना दीपक, कुठली अट? दीपक बोलतो की नंदिनी, मी स्वतःला कैद्याच्या कपड्यात बघेन असं कधी वाटलं नव्हतं. मी जेलमध्ये आल्यापासून आई माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकले. या जगात माझं असं कोणी नाही आहे. नंदिनी, मला ना हे असं आयुष्य नाही जगायचं आहे. अगं, मला एक मुलगी बघून लग्न करून सेटल व्हायचं आहे. नव्याने आयुष्य जगायचे आणि त्यासाठी नंदिनी बोलते की त्यासाठी काय? दीपक बोलतो की मला जेलमधून बाहेर काढशील? नंदिनी जरा स्तब्ध होते. तेव्हा परत दीपक विचारतो की नंदिनी, मला बाहेर काढशील? आता दुसरीकडे मंजू बोलते की काय? का ताई, कशासाठी? आत्या बोलते की रम्यासाठी. तू जशी तुझ्या मुलीवरती जीव ओतते ना, तशी मी माझ्या रम्यावरती जीव ओतते. तिच्यासाठी केलं मी हे सगळं. पण पिहूने ऐकलं आणि मला भीती वाटायला लागली. वसू रडतच बोलते की ताई, तुला भीती वाटली म्हणून तू पिहूला भीती दाखवली? अगं, लहान आहे ती, तिच्या मनाचा तरी विचार करायचा ना. आत्या बोलते की मी फक्त तिच्या मनाचा नाही तर तुझ्या अख्ख्या कुटुंबाचा विचार करते मंजू. जरा विचार कर, हे सगळं जर का पिहूने खाली जाऊन सांगितलं असतं तर काय झालं असतं? पोलीस येऊन मला घेऊन गेले असते. माझं अख्खं साम्राज्य उद्ध्वस्त झालं असतं. तुला आणि मिथुनला कोणी पोचलं असतं ग? अगं, मिथुन अजून धड सेटल सुद्धा झाला नाहीये. मंजू, बाप म्हणून दोन्ही मुलींची जबाबदारी तो घेऊ शकतो का? नाही ना. अगं, तो फक्त कोडी सोडवत बसलेला असतो. पण मी कोडी सोडवत नाही मंजू. मी तुमच्या कुटुंबाचा प्रॉब्लेम सोडवते. मला एक सांग, श्रेयाच्या महागड्या कोर्सेसची फी कोण भरतं? मीच ना. माझ्यामुळे तुमचं, श्रेयाचं आणि पियूचं फ्युचर सेक्युअर आहे. हो ना, बोल ना. वसू हो बोलते. आत्या बोलते की जरा त्याची जाण ठेव आणि एका क्षणात जर का रस्त्यावर यायचं नसेल ना तर माझ्या बाजूने उभी राहा. आणि तुला काय वाटलं, तू खाली जाऊन सगळं बोलशील आणि विक्रम तुला सांभाळेल? अजिबात नाही. कारण विक्रम फक्त मानेनीचं ऐकतो आणि मानेनी ते होऊ देणार नाही. मी जर का कायम तुझ्यासाठी उभे राहावं असं वाटत असेल ना मंजू, तर आज माझ्यासाठी उभी राहा, मदत कर मला. आज जर का नंदिनी जिंकली ना, आपण हारू आणि आपण ते होऊ द्यायचं नाही आहे. हे ऐकून मंजू विचार करत असते. तेव्हा आत्या ओरडूनच बोलते की बोल मंजू, विचार करत बसलीस ना, जन्मभर विचारच करत बसलीस. अगं बोल ना. तेव्हा मंजू बोलते की ठरलं आहे माझं, मी तुझी साथ देईन. पण नंदिनी तुझ्या विरोधात पुरावे आणले तर? दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी दीपकला बोलतो की दीपक, हे मी कसं करणार? यावर दीपक बोलतो की नंदिनी, हे तूच करू शकते. अगं, तुझ्यावर हल्ला केल्यामुळे माझ्यावर हाफ मर्डरची केस सुरू आहे. नंदिनी, जर का तू केस मागे घेतलीस ना तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईन. म्हणजे तू सुद्धा खरी ठरशील आणि माझी सुद्धा सुटका होईल. हे बघ नंदिनी, मी आता बदललोय. आता मी नाही जाणार तुझ्या वाटेला. मला माहिती आहे तू तुझ्या आयुष्यात खूप पुढे गेलीये. अगं, मलाही माझ्या आयुष्यात खूप पुढे जायचंय. ऐकतेयस ना नंदिनी? नंदिनी, आनंद निवासमध्ये अडचणीमध्ये असलेल्या लोकांना तू मदत करायचीस ना. अगं, आता मीही अडचणीत आहे, प्लीज माझी मदत कर ना. नंदिनी, फार विचार करू नकोस. हे बघ, तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होईल ना, असं मी काहीही करणार नाही आहे. अगं, माझ्या एका कबुलीमुळे वसुंधरा मॅडमला शिक्षा होईल, हे लक्षात ठेव. त्या बाईमुळे तुझं, पार्थ, जीवा आणि काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. याला मी सुद्धा कारणीभूत आहे. अगं, मी त्याची शिक्षा भोगतोय आणि ती बाई, त्या बाईचं काय? ती बाई अजूनही मोकाट फिरते. तिलाही शिक्षा मिळायला हवी. नंदिनी, हे बघ, फक्त 4 तास उरले आहेत तुझ्याकडे. विचार कर आणि माझी सुटका कर इथून. नंदिनी बोलते की पण दीपक, आजच्या आज मी तुला लिगली कायमची नाही सोडू शकत. दीपक बोलतोय की अगं, मग मी तुझ्या बाजूने साक्ष कशी देणार? आजच्या आज तुला मला घरच्यांसमोर उभं करायचं आहे ना, ते कसं करणार? नंदिनी बोलते की ठीक आहे, मला माझ्या वकिलांशी बोलावं लागेल. दीपक बोलतो की थँक्यू नंदिनी. यावर नंदिनी बोलते की हो, पण मी फार तर तुला जामिनावर सोडू शकते. दीपक बोलतो की चालेल, आता मला जामिनावर सोड आणि नंतर कोर्टामध्ये लढून कायमचं मला या केसमध्ये सोडव. दीपक हात जोडून बोलतो की प्लीज नंदिनी, करशील ना एवढं? मी खरं सांगतोय नंदिनी, मी बदललोय. प्लीज सांग ना, करशील ना एवढं? तर तिथे पोलीस येतो आणि बोलते की बोलायची वेळ संपली आहे, चला. तेव्हा तिथून दीपक जातो.
तेव्हा नंदिनी फोन काढते आणि ऍडव्होकेट घोरपडेंना फोन करते. आता दुसरीकडे जीवा स्वतःशी बोलतो की 5 वाजले म्हणजे शेवटचे फक्त 2 तास उरलेत. ही नंदिनी पण ना कुठे गेलीये काहीच सांगत नाही आहे मला. आता काळजी वाटायला लागली आहे तिची. तेव्हा मानिनी तिथे येते आणि बोलते की मला पण खरंच काळजी वाटायला लागली आहे पोरीची. तुला खरं सांगू जीवा, लग्नातही एकदा मला संशय आला होता वसुताईवर. अर्थात नंदिनी आता काय पुरावा घेऊन येते त्यावर सगळं अवलंबून आहे. जीवा बोलतोय की आई, पुरावा ती बाकी सगळ्यांसाठी आणते, पण मला तिचा खरेपणा बघण्यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज नाही आहे, कारण माझा तिच्या खरेपणावरती पूर्ण विश्वास आहे. अंधारातही जिच्या खरेपणाची सावली दिसेल ना, ती आहे नंदिनी. मानिनी बोलते की अगदी खरं बोलला जीवा, तू तिच्या पाठीशी आहेस ना, मग तिला कशाची भीती, ती नक्की जिंकेल बघ. जीवा बोलतो की हो आई, नंदिनी जिंकणारच, कारण नंदिनी बोलून नाही करून दाखवते. तेव्हा पार्थ आणि काव्या सुद्धा जीवाच्या रूम मध्ये येतात आणि बोलतात की आई काय झालं, तू टेन्शन मध्ये होतीस ना. पार्थ बोलतो की जीवाच्या बाबतीत काय घडलं आहे का. तेव्हा जीवा बोलतो की फक्त माझ्या बाबतीत नाही, आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडलंय. पार्थ बोलतो की नेमकं काय घडलंय. जीवा बोलतो की खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि सर्व घडलेला प्रकार काव्या पार्थला सांगू लागतो. जीवा बोलतो की नंदिनीला लग्नातून वसु आत्याने किडनॅप केलं होते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.